दुखला थांब थांब पाय दुखले थांब थांब थांब. नमस्कार मंडळी, मी शीतल पालव आणि स्वागत आहे तुमचं यूट्यूबच्या सिंधुरत्न चॅनलवर. मंडळी, मी आज एक असा आगळा वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे की माझी 2 नातवंड आहेत, एक नातू आहे. आणि आता कसं आहे, आजी आजोबा आई वडील ह्यांचं व्हॅल्यू काय आता ह्याच्या मॉडर्न युगात राहिलेलं नाही. तरीसुद्धा आई वडील, मोठी माणसं, आजी आजोबा खूप ही काळाची गरज आहे. तरुण मंडळीने हे लक्षात घेतलं पाहिजे किंवा आपल्या आईवडिलांचा मान ठेवला पाहिजे. त्या म्हातारपणी त्यांना आधार दिला पाहिजे. जेव्हा आपण लहान असतो ना, तेव्हा आईवडिलांनी कितीतरी कष्ट घेतलेले असतात आपल्यासाठी. एवढे कष्ट केलेले असतात त्यांनी. आई तर एवढी कष्ट करत असते ना, रात्री झोपल्यानंतर आई तुमचं लहान मुलांचं जर अंथरूण ओलं झालं असेल ना, तर ते ओलं आपण झोपते, पण त्या मुलांसाठी काहीतरी सुकं करायची व्यवस्था करते. म्हणजे कसं, आता परिस्थिती सगळ्यांची चांगली आहे, पण पहिल्या वेळी खूप हालअपेष्टा असायच्या. मुलांना अंथरुणं नसायची, जेवण तर धर नसायचं. आई आपण उपाशी राहायची, पण मुलांना जेव घालायची. जे असेल ते जे 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 काही असो, पण ते उपलब्ध करून द्यायची. आई एवढे कष्ट करतात आईवडींना, आणि आईवडिलांची खूप मोठी स्वप्न असतात. आईवडील एवढे कष्ट करतात की त्याची कल्पनासुद्धा करवत नाही. मी आत्ता ते सविता आश्रममध्ये गेली होती. तिथे बघितलं आईवडिलांचे किंवा जे अनाथ आश्रमामध्ये ठेवतात ना, त्यांचे किती हाल होत असतात. आणि तेही खरं असतं, अनाथ आश्रमात एवढी माणसं असतात ना. आपण एका आईवडिलांची सेवा करू शकत नाही. आपण एका आईवडिलांना आपल्या लक्ष ठेवू शकत नाही. आईवडिलांचं संगोपन करू शकत नाही. तर मग अनाथ आश्रमवाले कसे करतील? त्यांना पण ते कठीणच असतं ना. पूर्ण आश्रम असा भरलेला असतो. हॉस्पिटलमध्ये जसं वॉर्ड असतं ना, तसं पूर्ण हॉस्पिटलसारखं वॉर्ड भरलेले आहेत. एवढी माणसं आहेत तिथे. मुली आहेत, अपंग आहेत, मतिमंद, अशी सगळ्या प्रकारची तिथे माणसं असतात. मोठी माणसं असतात. म्हणून शक्यतो तिथे त्यांचे हालच असतात. एवढ्या माणसांना कोण लक्ष देणार आहे त्यांच्याकडे? ते सगळीकडे म्हणजे मी बघितलं तर सगळीकडे वास नुसता असा येत होता. म्हणजे तिथलं जगणं खूप हे असतं सर. आणि त्यावेळी त्या आईवडिलांच्या डोळ्यात जे अश्रू येतात ना, त्यांना म्हणजे खूप मला तर ते अनावर झालं होतं बघून. तर त्यासाठी आईवडिलांची जेवढी जमेल तेवढी, थोडी का होईना, पण सेवा करा. आईवडिलांना घरात ठेवा. तुम्ही जॉब करत असाल, नोकरी करत असाल, तर आईवडिलांसाठी एक मेड ठेवा, एक बाई ठेवा. ती करेल. त्यांच्या अनाथ आश्रमासाठी सुद्धा पैसे खर्च करावेच लागतात ना. मग ते पैसे तुम्ही इकडे खर्च करा, पण आईवडिलांना अनाथ आश्रमामध्ये ठेवू नका. कारण खूप खूप हालअपेष्टा तिथे सुद्धा सहन कराव्या लागतात. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यात जे अश्रू येतं ना, ते आपल्याला खूप वाईट असतं. आईवडील थोड्या दिवसांनी निघूनही जातात, पण ते जे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात ना, ते आपल्यासाठी खूप त्रासदायक होतात. आणि आयुष्यभर आपण म्हणत असतो की आपण अनाथ आश्रमात ठेवलं आहे, पैसे खर्च करतो, पैसे खर्च केले. आपण काय अनाथ आश्रमात फुकट ठेवलेलं नाही. तरीसुद्धा त्यांना वाटतं की आपल्या माणसात राहावं, आपल्या मुलात राहावं, आपल्या मुलाने आपलं संगोपन करावं, किंवा आपली मुलाने आपल्याकडे लक्ष द्यावं, असं नेहमी त्यांना वाटत असतं शेवटच्या क्षणी. पण असं होत नाही. सगळीच मुलं असं करतात असं पण नाही. पण ज्यांना आपण आपल्या वेळेनुसार किंवा आपली काहीतरी मजबुरीसुद्धा असू शकते, तरीसुद्धा थोडे दिवसासाठी काहीतरी सहन केलं पाहिजे आणि हे केलं पाहिजे. कारण आजी आजोबा पूर्वी मुलांवर संस्कार आजी आजोबाच करायचे. आजी आजोबांचं म्हणजे जरी शिकलेले नसले, अनपढ असले, तरी त्यांना पूर्वीच्या गोष्टी ऋषीमुनींनी सांगितलेल्या किंवा शिवाजी महाराजांच्या म्हणा, रामकृष्णाच्या म्हणा, सगळ्या त्यांना माहिती होत्या. शिकलेल्या नव्हत्याच, ती लोक शिकलेलीच नव्हती, तरीसुद्धा त्यांना माहीत होतं. आणि ते त्या पद्धतीने आपल्या गोष्ट सांगायच्या. एखादं गाणं काऊ चिऊचं गाणं म्हणून दाखवायच्या. आणि
असं म्हणजे आजी आजोबांच्या सान्निध्यात. आणि दुसरी गोष्ट एक आहे, आपण बाहेर राहता, मुंबईला राहता, कुठे कुठे राहता, तर आईवडील गावी असतात, घर आजूबाजूचा परिसर आपलं जे जे आहे ते आई वडील संरक्षण तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं सांभाळून ठेवायचं माझ्या मुलांना पाहिजे असं म्हणून ठेवतात. पण आपण ते सगळं विसरून जातो, आईवडिलांचे कष्ट विसरून जातो, सगळं विसरून जातो. ही गोष्ट खूप हे आहे, म्हणजे कल्पनेच्या पलीकडची आहे. तर माझी एक कळकळीची विनंती आहे आजच्या या पिढीला, की आईवडिलांची जपणूक करा. आईवडिलांना शक्यतो, आईवडील काय थोड्या दिवसाचे असतात, जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब